नमस्कार मैत्रिणींनो, सँक्स क्रिएशन्समध्ये आज पुन्हा एकदा आपलं खूप 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 मनापासून स्वागत. इथे पाहत असाल तर आपण दुधी भोपळा वरतून सोलून घेतला होता. दुधी भोपळाची साल थोडी जाड असते, त्यामुळे ती छान वरून किसून म्हणजे सोलाण्याच्या सहाय्याने काढून घ्यायची आपल्याला. आणि त्यानंतर स्क्वेअर पीस आपण करून घेतलेले आहेत. डाळ भिजवलेली हरभऱ्याची रात्रभर, कांदा आणि मिरची, बेसिक तयारी करून घेतली आपण. आता आपण फोडणी करायची आहे. फोडणीसाठी आपण कढईमध्ये तेल घेतलंय. जिरे मोहरी, हिंग, कांदा, कढीपत्ता, मिरची थोडी, मीठ टाकलंय आणि साखर. टोमॅटो, आलं लसूणची पेस्ट, तेल सुटेपर्यंत छान परतून घेतलं आपण. आता डाळ टाकतोय आपण. डाळ देखील रात्रभर भिजवली होती हरभरा डाळ, त्यामुळे ती छान बऱ्यापैकी अर्धी मऊ होते. हळद टाकली आता आपण. हरभरा डाळ टाकल्यावर पण थोडं परतून घ्यायचं छान. लाल तिखट पावडर, काश्मीरी चिली पावडर, गरम मसाला, छान तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे. तेल सुटलं पाहू शकता. आता कांदा लसूण मसाला थोडा टाकला आहे मी चवीपुरता. याने आपल्या भाजीला छान चव येते. जे आपण तुकडे करून घेतले होते दुधी भोपळ्याचे, ते आता टाकून छान परतून घ्यायचं अगदी 2-3 मिनटं. अर्धी वाटी पाणी टाकले आपण. कोथिंबीर, आणि आता झाकण ठेवून छान शिजवून घ्यायची. एक 7 ते 8 मिनटं शिजवायची. पुन्हा खायचं आणि त्यानंतर पाहू शकता बऱ्यापैकी शिजली आपली. उकळी आली. आता पुन्हा एक तास लीड ठेवायचं आणि 5 ते 7 मिनटं छान वाफेवर शिजू द्यायची. पाहू शकता छान झाली आपली भाजी. एक तोडून पाहिला तर छान पटकन तुटतो. तयार आहे. डाळ देखील शिजली आपली. चेक करून पाहायची तोंडामध्ये टाकून. भाजी तयार आहे. फक्त आता तेल सुटेपर्यंत आपल्यासाठी थोडा वेळ होऊ द्यायची. छान तेल सुटले, आपली भाजी तयार आहे पाहू शकता. आता मी ती सर्व केली आहे. थँक्यू.